बघा हे कसं आहे ते ओपन पीस मध्ये मोठी मोठी नागही लागते रोड झाडाले आणि नाली काढायला तर त्यांना पगारी असून पैसे मागतात, पण अजून पोलिसांनी तिकडे नाली अडवली. एवढीची उत्तरं दिले, बजेट नाही, एस्टिमेट नाही आणि स्वतःच्या दारातला रस्ता 6 महिन्यात त्यांनी इलेक्शन आले की 6 महिन्याच्या आत रस्ता करून घेतला. नमस्कार मंडळी, पब्लिक न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. सध्या धाराशिव मध्ये नगरपालिकेची रणधुमाळी पाहायला मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने आपण प्रभाग क्रमांक 3 मध्ये आलो आहोत. इथले जे काही स्थानिक नागरिक आहेत ते आपल्या सोबत आहेत. त्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत आणि गेल्या 9 वर्षापासून त्या अडचणीवरती तोडगा निघाला का नाही हे आपण स्पष्टपणे जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत थेट चर्चा करणार आहोत बेधडक. नाव काय आपलं? रोहित लष्करे. काय समस्या आहे? समस्या तर एवढ्या आहेत, सांगायची काही गरजच नाही. तुम्ही लाईव्ह बघू शकता. गेल्या 15 वर्षापासून नगरसेवकांनी काही रस्ते केले नाहीत, नाल्या केल्या नाहीत. निवडणूक आले की फक्त लगेच घरोघरी येतात आणि झालं आश्वासन देऊन जातात. विकास नाही. आणि हे जे ओपन पीस आहे याचा पण काही विकास केलेला नाही. गेल्या कित्येक वर्षापासून हे बोर पाडून ठेवलेला आहे, त्याचा काय हेच केलेला नाही यांनी, काही विकास केला नाही. पोलिसांनी नाली अडवली, ती एक प्रश्न मोठा आहे, ती करून द्यावं. बरं, मग आता काय वाटतं तुम्हाला? इलेक्शन नाली तुंबलेली आहे. कोणाला मतदान करणार आहे काय वाटतं तुम्हाला? जे योग्य व्यक्ती आहे त्यालाच आम्ही निवडून देऊ. जे विकास करतील या त्यालाच आम्ही अगोदरचे निवडून जे काय देणार. नगरसेवक होते तुमच्या प्रभागाचे त्यांनी काही विकास केला नाही. त्यांनी आले होते का? आम्ही वारंवार त्यांना तक्रारी दिल्या, वारंवार त्यांना तक्रारी देऊन पण त्यांनी काही विकास केलेला नाही. तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचले? बजेट नाही, एस्टिमेट नाही आणि स्वतःच्या दारातला म्हणजे रस्ता 6 महिन्याच्या आत रस्ता त्यांनी लगेच करून घेतला, नाल्या करून घेतल्या, लगेच सगळे कामे त्यांचेच करून घेतले. तिकडले आमच्या इकडले तसंच ठेवला. आणि वरचे सगळे हे रस्ता डीपी रोड मंजूर आहे एसपी ग्राउंडच्या बाजूचा, ते पण रस्ता मंजूर होऊन पण रस्ता करणा झाले. कारण कित्येक वर्षापासून ते रस्ता तसा पडलाय. येणारे नागरिक सगळे आमच्या घरापर्यंत येतात डायरेक्ट रस्ता विचारा, डायरेक्ट इथे येऊन डायरेक्ट रस्ता चुकून डायरेक्ट ही पाहिजे. आणि त्यांनी काहीतरी सुधारणा करावी, एखादं छोटं मंदिर किंवा काहीतरी गार्डन टाईप थोडं काहीतरी करून जरा थोडं झाड. हा समोरचा सगळा ओपन स्पेसच आहे खालचा. परत रस्ते तर काय नाहीत. इथं खाली पेशंट पण भरपूर आहेत. हा लांबची गोष्ट नाही, हा डायलिसिसचा पेशंट आहे. यायचा जायचा याला पण त्रास आहे. हे काका पण येणे पण पेशंटच आहेत. म्हणजे वरी जायचं म्हणले की सगळे दगडच आहेत. रस्त्याचं तर काय केलंच नाही गेल्या 15 वर्षापासून. रिक्षा पण खाली इकडे येत नाहीत रस्ता खराब असल्यामुळं. आणि एक अल्टरनेट रस्ता तर इकडे पाहिजेच दुसरा, तेवढंच व्हावं. आणि आमच्या घराकडे तिकडं पलीकडं रस्ते नाली तर केलीच नाही मोठी. सगळं पाऊस आला का पूर्ण तळ साचते डायरेक्ट. आमच्या घराच्या बाजूने बी पाणी येते आणि समोर पण पाणी येते डायरेक्ट. म्हणजे गेल्या 15 वर्षामध्ये काही विकास केला नाही. मी डायरेक्ट समोर बोलतो, डायरेक्ट नगरसेवकांनी काही केलेलं नाही, काहीच विकास केलेला नाही. कोण होते प्रभागाचे नगरसेवक? कोण होते? राजाभाऊ पवार. काही विकास केला नाही. त्यांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा त्यांनी काही केलेलं नाही. नमस्कार. काय नाव आहे आपलं? मी अशोक सूर्यवंशी. बरं, काय अडचण काय आहे? अडचण आम्हाला नाली पडलेली आहे, साफसफाईला कोण येत नाही, नाल्या काढायला कोण येत नाही, घंटागाडी येत नाही, दिवे नाहीत, पाणी 10-12 दिवसाला एक वेळ येते. पाणी एवढं मोठं तळ्यात असून पाणीची उपलब्ध नाही पाणी. आणि आम्ही 10 वर्ष झालं एक नगरसेवक निवडून दिला होता. त्याने आमच्या गल्लीमध्ये काहीच केलं नाही. त्याने स्वतःच्या घराकडे सगळं करून ठेवलं. आम्ही त्यांचं नाव येणार नाही. तुम्ही ह्या अडचणी त्या नगरसेवकापर्यंत पोहोचवले होते? पोहोचवले होते की नगरसेवकापर्यंत. त्यांचं काय उत्तर आलं याच्यावर? त्यांचं काहीच उत्तर आलेलं नाही, काहीच अजिबात उत्तर. होयच म्हणत होतं नुसतं, काहीच केलं नाही. तर 10 वर्ष ते नगरसेवक होते. त्याने आमच्या गल्लीत काहीच केलं नाही. त्यांच्या घराकडे सगळे सवलती, नाल्या, रोड वगैरे सगळं त्यांनी करून ठेवले. त्यांनी आमच्या इकडे खाली या मंदिरापासून खाली काहीच नाही, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरापासून. जेव्हा तुम्ही निवडून दिलं तेव्हापासून नगरसेवक जे काय प्रभागाचे आलेच नाही. तुम्ही कोणाला विचारा गल्लीत येते का ती म्हणून.
हा कोण अजून कोणत्या अशा अडचणी आहेत की त्याचा तोडगाच निघाला नाही? तोडगा निघालाच नाही, कामच केलं नाही, काय तोडगा निघते? हा. कामच केलं नाही ना, 10 वर्ष झालं काय, आणि कशात तोडगा निघते? बरं, आता निवडणूक लागली आहे नगरपालिकेची, तर आता प्रत्येक उमेदवार येणार, तुमच्या भेटी गाठी घेणार. आले की सकाळपासून आम्ही सांगितलं आमच्या समजा बाबा पब्लिकला काय पाहिजे, लाईट, पाणी, नळ, नाली काढणे, साफसफाई पाहिजे, स्वच्छता पाहिजे, हेच पाहिजे ना, दुसरं काय पाहिजे? तर आहे का तुमच्या प्रभागाची स्वच्छता? काहीच नाही ना. बघा की तुम्ही, हे काही नाल्या बघा पडल्यात, नाली काढायला कोण येत नाही. हा 10 वर्षापूर्वी त्या नगरसेवकांना काहीच केलं नाही आमच्या घरी. हा अजून काय अडचणी काय आहेत अजून दुसऱ्या अडचणी हेच पाणी, नळ, पब्लिकला काय लाईट, पाणी, नळ, महत्त्वाचं आहे. स्वच्छता, प्रमुख अडचणी? हा प्रमुख अडचणी आहे. ती पब्लिकला तीच पाहिजे ना. त्याने काय करणार तिकडं, पण पब्लिकची त्याने व्यवस्था करायला पाहिजे ना. नळ, पाणी, लाईट, नाल्या काढणं, साफसफाई, घंटा गाडी येणं. हा साफसफाई बी आली तर काम करीत नाहीत व्यवस्थित, जातात निघून 3 वाजता. मग आता मतदान कुणाला करणार आहे? आता मतदान जो नगरसेवक आमच्या मनात आहे त्याला तर तुम्हाला जो काही आम्हाला उमेदवार कोण आहे पाहिजे, उमेदवार चांगला वाटतो, काम करणार आहे, त्यालाच आम्ही मतदान करणार. म्हणजे तुमचा जो समस्या सोडवल सोडवल त्यालाच आम्ही करणार. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, त्यांच्या पण आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. काही नाही, हेच असं मला जी म्हणले तीच बरोबर. कोणकोणत्या समस्या आहेत त्याच्यामध्ये? काय ओपन पीस बघा, ही कसं आहे ते ओपन पीस मध्ये मोठे मोठे नाग हिंडायले ते ही सोय करायला पाहिजे ना. सोय केल्यावर आम्ही कशाला काय करू म्हणत बसतो, कुणाला तरी द्यायचंच आहे आम्हाला. आपलं आपलं करेपर्यंत हो हो म्हणते, मतदान झालं की संपलं, विषयच बंद झाला. म्हणजे गल्लीचा तुमचा काहीच विकास झाला काहीच नाही. तुम्ही जाती स्वतः येऊन बघा, काहीच नाही. काढून तुम्ही बघा. सगळा व्हिडिओ फिरवा इथं गल्लीमध्ये, सगळं काय बघा, केलंय open का piece बघा. बघा कसं आहे ते. काहीच आम्ही केलं वर्षाला साफसफाई करून घ्यायचं. तुम्ही नाग स्वखर्च हो, करता? करतो. हो, आम्ही करतो स्वतः घेऊ. करतो. पोरगांनी माझ्या नगरपालिकेचं केलं होतं, ती करत होतं. आता त्याच्याकडे ती सेवाच नाही तर ती काय करू शकते सांगा बरं. येता येता मग ते झालं, विषय बंद झाला. एवढंच आहे आमचं, काही म्हणणं नाही दुसरं. पाण्याची सोय कशी? पाण्याची काय 8 दिवसाला एकदा येते पाणी. 8 दिवसाला एकदा? 8 दिवस 7 दिवसाला 8 दिवसाला येते. आणि रोड? रोड तर काहीच नाही बघा, तुम्ही आता डोळ्याने बघा, सांगायची गरजच नाही. नाली तर आता ही कधी पडली बघा. मग बाकीचं काय आहे, काय आपल्या इथं करायचं एवढंच आहे. काय त्यांना नोकऱ्या लावायला एकाला म्हणलं लावणार आहेत का त्यांनी? लावत नाही त्यांनी. प्रमुख प्रश्न आहेत का? काय नोकरीचं दोन्ही पोरं बेकारच आहे आमची. काम केली तर लॉकडाऊन मध्ये काम केलं तर अजून बिन काढलं नाही पोराचं माझ्या. कोणत्या प्रकारचे काम करत होते? हे लॉकडाऊन मध्ये याचं केलं ना, रोड लॉकडाऊन मध्ये ती झालेलं बॅरिकेडचं काम केलेलं. बदल खर्चानं केलं आम्ही. पोरग माझं परेशान झालं, त्याचं बिल सुद्धा काढलं नाही त्यांनी, अजून काढलंच नाही त्यांनी. नगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे अजय सूर्यवंशी, राम सूर्यवंशी. आमच्याकडे आमचं काय दुसरं काही आमचं कुणाचं भांडण नाही, काय नाही काय नाही. निघाला आज ना उद्या, त्याची काय अडचण असते. पण हे हाय करा की करा, निवडून या, एवढंच म्हणणं आहे आमचं. जालिंदर मगर. काय समस्या काय? आमचं रोड झाडायला येत नाही तिथवर, आणि नाली काढायला तर त्यांना पगारी असून पैसे मागतात. पण अजून पोलिसांनी तिकडे नाली अडवली, इथं सगळे नाले तुंबलेले आहेत, ती काढत नाहीत. बरं, घंटा गाडी येते का? घंटा गाडी कवा तर एकदा येते. किती दिवसातून येते घंटा गाडी? आठवड्यातून एकदा येते फक्त बघा. आठवड्यातून एकदा येते. येते. पाण्याची सोय कशी आहे? पाणी सोय 8 दिवसाला आहे. तुम्ही ज्या नगरसेवकांना निवडून दिलं तर त्यांनी अजिबात काहीच बघितलं नाही. त्यांना निवडून आल्यापासून त्यांनी तोंड दाखवलं नाही आम्हाला. बरं, मग तुम्ही त्यांच्यापर्यंत गेलता का ह्या समस्या? हो, सगळे समस्या सांगितल्या गेल्या, येते येतो म्हणायचं, पण तिकडे हे व्हायचं. त्यांचं काय उत्तर आलं याच्यावरती? सगळं काय नाही, बघू बघू म्हणायचं आणि तिकडे जायचं, पण येतच नव्हते. बरं, आता इलेक्शन आलं, कुणाला मतदान करणार आहे काय? आता ते आम्ही जे विकास करेल त्याला आम्ही मत टाकू. कशा प्रकारचा विकास पाहिजे तुम्हाला? आता रोड, नाली, खांबावरल्या लाईटी, समजा लाईटी जर गेल्या तर त्याच्याकडे लक्ष देणे, पण दुसरं फोकस बसवणे. हा ओपन पेसचा काय विषय? ओपन विलेजचा आम्हाला अपेक्षा आहे, बोर पाडावी. गडकरबाईच्या काळात बोर पाडलेले, त्यांनी मोटर काढून नेली, आणि गडकरबाई असताना मग, आणि एक आम्हाला बोर पाडून ओपन प्लेस मध्ये मंदिराची एक अपेक्षा आहे, स्थापना करून द्यावी, ही आमची अपेक्षा आहे. पण आता पाहिले ते जे काही इथले स्थानिक नागरिक आहेत, तर त्यांनी प्रतिक्रिया दिलीत की गेल्या 15 वर्षामध्ये या प्रभागाचा काहीही विकास झाला नाही.
विषय कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.